ज्योतिराव फुले कधीच जन्मले नाहीत. ज्योतिराव फुले जरी कर्मकांडांकडून कितीही खेळले फुले, स्त्री शिक्षणाचे दरवाजे केले कायमचे खुले. स्त्री शिक्षणाचे दरवाजे केले कायमचे खुले. फुलवली थंडी नव्या उन्नीतेची नवी फुले. स्त्री शिक्षणाच्या हंकाराने धर्म वाटत शिरले. स्त्री शिक्षणाच्या हंकाराने धर्म वाटत शिरले. इथे जीव घेण्यास धर्माचेच ठेकेदार उठले. न घाबरले फुले न लढायचे थांबले फुले. न घाबरले फुले न लढायचे थांबले फुले. धर्मव्यवस्थेची चीर पाठवण्यात नेहमी पुढे आले. धर्मव्यवस्थेवर निर्भीडतेने प्रहार करत राहिले. धर्मव्यवस्थेवर निर्भीडतेने प्रहार करत राहिले. इथे धर्मव्यवस्थेला विद्रोहाने लाथारून काढले. धर्मचिकित्सक फुले विद्रोही विचारांनी लढले. धर्मचिकित्सक फुले विद्रोही विचारांनी लढले. धर्माची कुशलदांगणी करत फुले विद्रोही घडले. फक्त नाकारणाऱ्या कर्मकांडांना विद्रोहाने घेरले. फक्त नाकारणाऱ्या कर्मकांडांना विरोधाने घेरले. दिशा सत्यशोधकाची धरुणी सत्य विचार केले. जात धर्म नाही श्रेष्ठ हे ठणकावून सांगितले. जात धर्म नाही श्रेष्ठ हे ठणकावून सांगितले. ज्योतिराव फुले बनले मानवतावादी विद्रोही फुले. मानवतावादी विद्रोही फुले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामुळे आणि त्यागामुळेच आपल्याला हे आज या ठिकाणी बसण्याची संधी मिळत आहे किंवा शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे हे विसरता कामा नये. महात्मा ज्योतिराव फुले म्हणजेच ज्यांना लोक प्रेमाने महात्मा असे म्हणत असे. महात्मा ज्योतिराव फुले एक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते, ज्यांनी जातीच्या आधारे विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आणि जाती व्यवस्थेविरुद्ध प्रखर असा लढा दिला. विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांनी सत्यशोधक समाजाचीही स्थापना केली. फुले यांच्या प्रेरणेतून मुली शिकण्यासाठी स्वतः सावित्रीबाईंनी कष्ट घेतलेले आहेत. त्याच्यातही तुम्हाला माहिती आहे, पण ही आवर्जून मी ही गोष्ट का सांगते, कारण या मुलांच्या ज्या मुली होत्या त्या स्वतः सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. व त्यांच्यामध्ये सत्यशोधक चळवळ जी आहे त्यांचे जे विचार आहे ते मुलींनाही कळावे यासाठी त्यांची एक मुलगी, तिला नानाने बाहुली म्हणायची, आणि ती बाहुली ती मुलगी तिलाही ते ज्ञान द्यायचे. परंतु त्या मुलांच्या आईला ते अजिबात मान्य नव्हतं. ते म्हणत होते की तू हिला शिकू नको किंवा हिला अक्षरं सांगू नको किंवा शिकू नको किंवा हे ज्ञान देऊ नको. परंतु तरीही मुलांनी ऐकलं नाही, वडिलांनी ऐकलं नाही. मग ती त्या मुलीची बाहुलीची जी आजी होती खूप भयानक अशी गोष्ट घडलेली आहे, ती मी वाचलेली आहे आणि ती तुम्हाला सांगते. इतकी भयानक की शिक्षणासाठी काय करावं लागलं बघा. ती शिक्षणासाठी किती गोष्टींना सहन करावं लागलं. ती छोटी बाहुली शिक्षण घेत होती, अतिशय छोटी. तिचा जर फोटो पाहिला तर पूर्वीच्या काळी साडी घालत होते आणि दागिने घालायचे. ती नटून खटून असा तिचा एक फोटो आहे. किती गोजीरवाणी ती छोटीशी बाहुली. तिला माहीत नव्हतं काय आहे ते या जगामध्ये, शिक्षणाचं काय महत्व आहे काही माहीत नव्हतं. पण वडील जे ज्ञान देत होते ते ती घेत होती आणि आजीला ते मान्य नव्हतं. मग एक दिवस आजीने काय केलं बा, आपल्यालाही लहान मुलांना जर काही खाऊ दिला तर आजीने, आता घरातल्याने दिला तर आपण तो प्रेमाने खातो, लाडू असू दे किंवा काही बर्फी असू दे. तसंच त्या बाहुलीवर एक प्याळ ओढला बघा. त्या आजीने एक दिवशी तिला एक लाडू दिला आणि तो लाडू ती खात होती. तो लाडूमध्ये काय केलं आजीने, त्या आजीने त्या लाडूमध्ये बांगड्यांच्या काचा, पूर्ण काचाचा चुरा केला आणि चुरा करून त्या लाडूमध्ये घातला. ती लहान मुलगी ते खात होती लाडू. तिला माहित नव्हतं की, तिला वाटलं, ती म्हटली की हे काहीतरी चरचर लागतंय, तरी तिला सांगण्यात आलं काही नाही हे असंच लागतं. आणि तिने त्या बिचारीने छोट्या I would like to thank for Mahatma Phule because helped to many people for social reformers. I would like to thank